नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि मसालेदार भरलेली वांगी. ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच खायला चविष्ट आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 वांगी घेतली आहेत. वांगी निवडताना नेहमी कोवळी आणि काटेरी निवडा, म्हणजे ती लवकर शिजतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांग्याला 4 काप करून घ्यावेत आणि ते खोलून पाहायचं की चांगले आहेत की नाही. आणि चला आता आपण पुढची रेसिपीची तयारी करूया. कांदा, टमॅटो, आलं लसूण पेस्ट हे सगळं घ्यायचं. एक मी वाटण केलेलं भाजकं, ते त्याच्यामध्ये मी थोडं शेंगदाणा खोबऱ्या ह्याची चटणी मी दाखवल्याप्रमाणे ती मी थोडी ह्याच्यात घातली आहे, लसूणची वगैरे, आणि ती वांग्याच्या ह्याच्यामध्ये भरायची. हा मसाला व्यवस्थित दाबून भरल्यामुळे वांग्याला आतून छान चव येते. त्यानंतर फोडणीमध्ये मोहरी घालायची, कांदा घालायचा आणि लसूण आणि आल्याचं पेस्ट घालायची आणि ती चांगली परतून घ्यायची. परतल्यानंतर टॅमॅटो घालायचा आणि तोही चांगला परतून घ्यायचा. चांगला मऊ करून घ्यायचा, कारण की मऊ झाल्याने ग्रेव्ही चांगली होते. अशा रीतीने आपलं टॅमॅटोला जरा मऊ होण्यासाठी मीठ घालायचं. मीठ घातल्याने लगेच ते मऊ पडतं आणि परतत राहायचं कांदा. आणि त्यात आता मसाले घालूया. तिखट, हळद, गरम मसाला, धणे जिरे पावडर असं सर्व घालायचे मसाले. त्यात मी कांदा लसूण मसाला पण घातला आहे. कांदा लसूण मसाल्याने चांगली चव येते. आणि ती आपण भरलेली वांगी आहेत ती एक एक करून घालायची. आणि ते खोबऱ्याचं वाटण होतं, भाजलेलं खोबऱ्याचं वाटण, ते सुद्धा घालायचं त्यामध्ये. त्याने चांगली ग्रेव्ही येते. आणि ते पण परतायची. आणि मी 2-3 कोकमं घातली आहे आंबटपणा येण्यासाठी. आणि त्याला एक वाफ द्यायची. वाफ दिल्याने वांगी चांगली मऊ होतात आणि त्याला एक चांगलं टेक्स्चर येतं. असं परतत राहायची. आणि त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं त्यात. पाण्याचं प्रमाण आपल्याला पातळ जाड अशी हवी तेवढे घालायचं आणि त्याला चांगली वाफ आणून द्यायची. झाकण मी ठेवलं आहे आणि त्याच्यावर झाकणीवर पाणी ठेवलं. मग चांगली वाफ येऊन शिजतात ती. बघा आपली किती सुंदर भाजी झाली आहे. रंगही सुंदर आला आहे. त्यामुळे आपण ही भरलेली वांगी भाकरी, चपाती, भातासोबत खाऊ शकतो. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.